पण जे काही 3 सेशन्स आपले जे काही 5-6 सेशन्स झाले आपले सात झाले. तर विद्यार्थ्यांच्या मदतीनं थोडं रिकॅप घेता येऊ शकेल का, की बाबा ह्या गोष्टी झाल्या आणि काही 1-2 जण नवीन असतील किंवा जॉईन झाले ना, आता तरी मी ते सगळे टाकलेच सेशन्स, पण एक बरोबर बघितलंय शॉर्ट आणि फास्ट जरी रिकॅप घेतला तर कदाचित थोडं मुलांना हे असं माझं सजेशन होतं. म्हणजे हो, करूया ना. ऍक्च्युअली आय वॉज थिंकिंग की मुलांनाच विचारायचं एक लेसन वरती, जे होते यहाँ पे, तो मे बी दे कॅन टेल मी, हेल्प मी. म्हणजे नवीन आहेत, फक्त मला एकच पाहिजे, जे नवीन आले त्यांनी फक्त तुमचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, एवढंच. मग आपण चालू बोलू. फर्स्ट टाइम आहेत किंवा आपल्या त्या ग्रुपमध्ये जॉईन नाही आहेत, बरोबर. कसे ग्रुप मध्ये नाहीत किंवा पहिल्यांदा दोन्ही पहिला सेशन आहे, तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव टाईप करायला हरकत नाही. बरोबर, अगदी बरोबर. तर चॅट बॉक्स विद्यार्थ्यांना विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये जे नवीन आहेत त्यांनी नाव टाकावं. आणि दुसरं, आता जे काही मी सजेशन दिलंय की थोडी रिव्हिजन घ्यायची, तर त्या रिव्हिजन मध्ये तुमचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. तर माझं सजेशन बरोबर आहे का, तुम्ही पार्टिसिपेशन द्यायला तयार आहात का? असाल तर येस म्हणा, नसाल तर नो म्हणा, आपण पुढचं सेशन चालू करू. कारण काय माहिती का, सगळ्यांना जे वाटतं ते आपण सुरुवात करूया. मला असं वाटलं किंवा थोडीशी रिव्हिजन पहिल्यांदा घेऊ एकाही वेळ, आणि मग नंतर पुढचं चालू करा, माझं सजेशन होतं. पण हे सजेशन ज्यांना मान्य आहे आणि जे पार्टिसिपेट करायला तयार आहेत थोडंफार, त्यांनी येस टाईप करा, आणि ज्यांना मान्य नाही त्यांनी नो टाईप करा. पार्टिसिपेशन, तुमचा सहभाग, प्रश्नाचं उत्तर देणं फार महत्वाचं आहे. माझा आवाज पोहोचला असेल सगळ्यांपर्यंत, बरोबर. तर ज्यांना असं वाटतं की थोडी रिव्हिजन घ्यावी पहिल्या आपल्या झालेल्या 6 सेशनची, त्यांनी येस टाईप करा, आणि ज्यांना वाटतं की नको, नवीन सुरुवात करू आपण, त्यांनी नो टाईप करा. तर सगळे म्हणतील त्याप्रमाणे आपण पुढे सरकूयात. सगळ्यांनाच रिव्हिजन पाहिजे. फक्त जे नवीन आले त्यांच्याकडे कदाचित ते पुस्तकच नसेल मुळात, त्यामुळे सगळे जुनेच दिसतात. नवीन आहे का कोणी, त्यांनी टाईप करा की हो आम्ही नवीन आहे, फर्स्ट टाइम आज अटेंड करतो, असं कोण आहे का? त्यांनी जर टाईप करा नाव, येस सर आय एम अटेंडिंग फर्स्ट टाइम, आणि तुमचं नाव टाईप करा स्वतःचं, किंवा नुसतं फर्स्ट एवढं टाईप, तुमचं नाव, फक्त नाव टाईप करा, म्हणजे पुढे तुमचं नाव टाका. हो, की मी पहिल्यांदा अटेंड करतोय, आपलं नाव. बहुतेक नाही, सगळे जुनेच दिसतात, सगळे जुने दिसत आहेत. बरं, ठीक आहे. एनिवे विल रिवाइज. मी काय करेन, प्रत्येक लेसन मधून थोडं एक घेतो. फास्ट रिकॅप घेतला म्हणजे ओके. प्लीज डू वन थिंग, ऑल ऑफ यू जस्ट गो टू द फर्स्ट युनिट. आणि कसं आहे, जेव्हा आपण वाचू, तुम्हाला काही समजलं नाही तर प्लीज काय म्हणतात, इथे टाईप करा किंवा स्पीकर चालू करून बोला की आम्हाला हा युनिट जड जातोय किंवा नाही समजलं. कारण तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही ना. म्हणजे आपल्याला फॉर्मॅलिटी म्हणून नुसतं आपलं रिवाइज नाही करायचंय. आपलं सरांनी सांगितलंय ना, चला एकदा करून टाकू, असं नाही करायचं. ओके. एनिवे मी सुरुवात करू. फक्त एक रिक्वेस्ट आहे, ज्यांना शक्य माईकचा आपलं व्हिडिओ चालू करणं, म्हणजे करा ना, एक दोघांनी व्हिडिओ चालू करा. काय, मला थोडं एक काम आहे, कॉल आलेला आहे, मला माझा व्हिडिओ बंद करावा लागेल. तर तू इतरांनी सरांना बोलताना पण सोयीचं जातं. एक दोघं तिघं कायम चालू ठेवा व्हिडिओ, बस तेवढे. तेच म्हणायचं होतं, ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य चालू करा प्लीज. अजून 1-2 मयूर स्वामी कोण असेल, एनीबडी. मयूर ओके. प्रतीक्षा, या कीप युअर व्हिडिओज ऑन सो इट लुक्स गुड. येस, बस थोडे असले तरी काय, असले तरी कसं लाईव्ह वाटतं, बाकी काही नाही. करेक्ट. थोडं मला एक्सक्यूज करा, मला थोडंसं काही काम करायला लागणार आहे. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. या ओके, वी आर स्टार्टिंग एनिवे. जस्ट गो टू युनिट 1. आपण प्रत्येकाला थोडं लेसन घेऊ आणि देन वी कॅन कंटिन्यू. ठीक आहे. 1.3 मी नाव घेईन. युनिट 1 सगळ्यांनी ओपन केलंय का? हे बेसिकली प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल एम इज आर. आता ज्यांना व्हिडिओ आणि हे दोन्ही शक्य नाही तर विल स्टार्ट विथ 1.3. एक टर्न बाय टर्न वाचा. प्राजक्ता ना, यू देयर? Yes, sir. Yeah, please read 1.3. 1 minute, sir. Okay. कोण तयार आहे? मयूर? अच्छा, 2 मयूर स्वामी, are you there? Yeah, you there. Can you read 1.3? 1.3 मधलं second, sorry.
काय झालं? बरं, सगळ्यांनी युनिट 1 ओपन केलाय का मुळात? इफ यू हॅव ओपन युनिट 1 प्लीज टाइप येस. ठीक आहे, ओके. Prajakta, can you read? I'm not ready. Sir, I am sir. Mayur Swami. Okay. Mayur Swami, can you read 1.3? My brother is a teacher. अजून एक वाच. My brother is a teacher. हा नाही, पुढचं त्याचं सॉल्व्ह केलंय ना. 3 आणि 4 वाच. Please read 3 and 4. This house. This house is not very big. Sir. आणि अजून 4 नंबर. The shops are not open today. ओके, थँक्यू मयूर. ओके, नाव माझा प्रश्न असा आहे की एकदा इज आणि एकदा आर. इज इट राईट? वैभवी, Sir. is this right? This house is not very big आणि shops are not open. Is आणि are कधी Yes, वापरायचं? sir. Why is it right? एक असेल तर प्लुरल असेल, सिंग्युलर असेल तर इज आणि प्लुरल असेल तर आर. मग याच्यात सिंग्युलर काय आहे? हाऊस, आणि प्लुरल? शॉप्स. Okay. If there's any problem, no problem in this, can we go to second unit? Unit 2 ला जायचं येईल का? Please type yes. ठीक आहे, ओके. Just go to the second unit. हे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नेहमी डिफिकल्ट जातात थोडेसे. So let us go to 2.3. आणि कुणाला डिफिकल्ट असेल तर एक चॅट बॉक्स मध्ये टाईप करा प्लीज. ओके, 2.3 मयूर एच. हा, युनिट 2.3 मधलं वाच पहिला. Complete the question. The second one is the bus stop. Question mark. Bus stop. बरोबर. Complete the question. म्हणजे बस स्टॉप कुठे आहे? हाऊ यू आन्सर? Where is the bus stop? वेर इज द बस स्टॉप. ओके, अजून एक वाच. रीड वन मोर. 3 नंबर. How are your children? No, sorry, sir. थिंक. लॉजिक नेहमी लॉजिक महत्वाचं आहे. तिथे 5, 6 आणि 10 दिलं तर काय असेल? स्वराज, कॅन यू आन्सर? Yes, sir. ट्राय कर. 2.3 मधलं थर्ड. How old are your children? चिल्ड्रन्स नाही, एस नाही म्हणायचं, कारण चिल्ड्रनच बहुवचन आहे ना. Yes, sir. हाऊ ओल्ड आर यू चिल्ड्रन. ठीक आहे, ओके. अजून एक कोण आहे जे नाही बोललंय? आम्रपाली, आर यू देयर? Yes, sir. What is this? Try this next question. Oranges. I don't know, sir. मी आता जॉईन झाले. बर, ठीक आहे. अजून कोण आहे? अथर्व. असाल तर निदान माईक तरी पटापट चालू करा. ओके, मयूर एच अगेन. Yes, sir. 5 ऑरेंजेसचं काय? What is weight of this orange? नाही, आपण पैशांबद्दल बोलतोय. किंमत बद्दल बोलतोय ना आपण. How are these oranges? नाही, हाऊ आर दीज ऑरेंजेस नाही. सगळ्यांना कळलं का कुठला प्रश्न चाललाय? युनिट 2.3 मधलं 4थं झालंय. वैभवी, हाऊ मच आर दीज ऑरेंजेस? हाऊ मच आर दीज ऑरेंजेस. बरोबर आहे.
आणखी वेगळ्या तऱ्हेने म्हणता येईल का हा प्रश्न विचारता येईल? What is the cost of these oranges? ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, कॅन वी गो टू युनिट नंबर 4? प्रत्येक धडा नको घ्यायला आपण. बरं, एनी डाऊट्स एनीवन? कुणाला काही क्वेश्चन विचारायचं आहे? आणि आत्ताच चान्स आहे, नंतर आपण मग पुढे जाऊ. हो, ओके, प्लीज गो टू युनिट 4. युनिट 4 काय वाचा आहे? मी क्वेश्चन्स का घेतोय, कारण ते जास्ती अवघड जातात म्हणून घेतोय. ओके, मयूर स्वामी, can you read 4.1? Wait, correct. ठीक है. Everybody please open unit 4. सर मी स्क्रीन शेअर करू का? चालेल, कर. येस, ऍक्च्युली सरांकडे आहे पण ठीक नाही. ओके, कर. सर दुसरं कोण करेल का? मी नेक्स्ट ट्राय करेल. चालेल. ओके, वैभव इज शेअरिंग स्क्रीन. युनिट 4. ते नाही, आपल्याला एक्सरसाइज. ओके, येस, सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? आता मी एक नाव घेतो, त्यांनी ट्राय करा. प्रतीक्षा. प्राजक्ता आहे का? Yes, sir. Please try this 4.1 मधला सेकंड. नाही येत सर. बघ ना एकदम कशी आपण आता कुठला लेसन चाललाय? प्रेझेंट कंटिन्युअस आहे ना, चालू वर्तमान काळ. ठीक आहे, ते नको आपल्याला एक्सरसाइज हलू नकोस. ओके, सी व्हॉट इज द आन्सर? ती म्हणते येस, सी यू टुमॉरो. ठीक आहे, आणि प्रश्न काय आहे? यू गो नाव. सो प्राजक्ता एकदा ट्राय कर. No? Mayur Swami, you there? Are you going now? Yes. Are you going now? Okay. आता 4.1 मधला 5th ट्राय करा. पाचवं पुन्हा सांगू. श्रुतिका, are you there? Yes, sir. Please try 4.1 मधला 5th. No idea, sir. Sorry, sir. अगं काय करता तुम्ही? हे सगळं झालेलं आपलं. हू कॅन आन्सर? हो सर. कोण बोलतंय? नाव सांगा, कारण मला आता चेहरे दिसत नाही, स्क्रीन दिसतोय. वैभवी. येस, ट्राय. इज दॅट क्लॉक वर्किंग? त्याचा अर्थ काय? नो इट्स ब्रोकन. हे घड्याळ सुरू आहे का? ठीक आहे, ओके, ठीक आहे. लेट्स गो टू 4.2. पुढचं थोडंसं हे घे, वरती घे स्क्रीन. वैभवी, स्टॉप. हे 2 मिनिटं सगळ्यांनी नीट बघून घ्या, मग आपण चालू करू. ओके, 4.2 मधलं 5वं, सॉरी सेकंड कोण ट्राय करणार?
4.2 सेकंड. Where is she going? कोणतरी वेगळं सारखे 2च जण उत्तर देतात. Who can try? Sir, here Prajakta. Yes, बोल. Where is she going? Good. Where is she going? Yes. आता मला 5वं पाहिजे. Same question, 5th. Who's going to try? Amrapali, are you settled down? Amrapali, आहेस का? No, not. Mayur H. Yes. Please try this. 4.2 on the 5th. What are you looking? Chitra, see the picture carefully. How many number of people are there in the picture? किती जण आहेत? 4. आणि कोण कुणाबद्दल बोलतंय? That you have to think. What are they looking? Good. What are they looking at? Okay. Good. Take the next one. 6. 6 कोण जाणार त्याच्या बाजूलाच? Same. Why he is Can I, laughing? sir? हा, can I कोण आहे? नाव सांगा. Prajakta. Yes. हा, बोल. Why he is laughing? नाही, खूप कॉमन मिस्टेक आहे. परत सांग. Why Why? he is laughing? Why he is laughing? No, it's wrong. Why Sure. he was laughing? नाही, was नाही आपलं प्रेझेंट टेन्स आलं ना. was नाही येणार ना. तो का हसत आहे? कसं विचारणार? Why are you laughing? Sorry? Why are you laughing? लॉजिक वापरा. लॉजिक. चित्र बघा. कोण आहे? नाव सांगा आणि try करा. नाव बोल. Yes, Rohan, tell me. Why he is laughing? Wrong. असं काय होत आहे? सगळेजण उलटा बोलतात. Why is he laughing? करेक्ट. सी इज आधी येणार ना. तो तू का हसतेस कसं म्हणणार? वाय आर यू लाफिंग, राईट? तर इथे त्या दोघी जणी तिसऱ्याबद्दल बोलत आहेत. 3rd पर्सन सिंग्युलर. ओके. सो वाय इज ही लाफिंग? ओके. नाउ वी गोइंग टू युनिट 5 प्रेझेंट सिम्पल. आणि कोणीतरी मला एक्सप्लेन करायचा रूल काय आहे. चॅट बॉक्स मध्ये बघा. आपण 2-3दा तरी केलंय, पण अजून एकदा परत करू. चॅट बॉक्स मध्ये दिसतंय सगळ्यांना? Yes. How to use verb plus s or es. तो शेवटचा एक छोटा आहे पण राहू दे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्ले म्हणायचं का? Place. किंवा रीड और आय होप यू अंडरस्टँड याचा अर्थ. ठीक आहे. किंवा वॉश म्हणायचं का? Washes. करेक्ट. त्यात खूप कन्फ्युजन होतो आणि मॅक्सिमम मुलांचा याच्यात गोंधळ होतो. आधी मला याचा नियम आपण डिस्कस केलाय तो सांगा. मयूर म्हणतोय ही शीट अँड पॉझिटिव्ह सेंटेन्स. तेव्हा काय करायचं मयूर? प्लीज ट्राय टू एक्सप्लेन इन इंग्लिश. For verb, we have to add work, like, play, plays. We have to add when there is he, she, it, or and the sentence is positive. Mayur, start your video, please.
when Yes, there now- is a positive sentence, Hmm. when there is a positive sentence, and that sentence contain he, she, it, then we have to add yes or yes, like play, plays, Okay. wash, washes. Hmm. Okay, now everybody pay attention. Correct. Now give me examples ना. त्याशिवाय मला नाही कळणार. Please tell me, give me examples, sentences. एकदम simple छोटे छोटे सांगायचे. Rahul plays football. Please type in the chat box सरांना वाचायला पाहिजे. राहुल प्लेस फुटबॉल. ठीक आहे. आता हे झालं होकारात्मक वाक्य. आता मला क्वेश्चन कसं टाईप करणार? म्हणजे राहुल फुटबॉल खेळतो का? राहुल फुटबॉल खेळतो का? प्लीज टाईप. हु, कारण हेच तर मेन आहे, हेच तर संदर्भ आहे. ओके, हु कॅन टाईप राहुल प्लेस वैभवी. ठीक आहे. डज ही प्ले फुटबॉल? बरोबर कळलं इथे? Yes. हा. ओके ओके. श्रुतिका इज गुड. ओके, स्टॉप. मी एक्सप्लेन करतो तुला. सी कुठे गेलं? हा. डज राहुल प्ले चेस? नाही. सो त्याला एस प्रत्यय नाही लागत. राहुल चेस खेळतो, पॉझिटिव्ह, म्हणून एस प्रत्यय लागतो. आणि राहुल चेस नाही खेळत, डझंट प्ले. हे लॉजिक समजलं. हे हा रूल खूप महत्वाचा आहे. एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क मी. येस असेल तर येस टाईप करा आणि विचारा. नो तर नो म्हणा. ओके, फक्त लक्षात ठेवा, मग तुम्हाला क्लासमध्ये एक्सप्लेन पण करायला पाहिजे. ओके, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, लेट अस गो टू युनिट 8. हे आलं तर तुम्ही करा. तुम्ही करेन युनिट 8. थोडं बस. स्टॉप. ओके, तुम्हाला सरांना एक 5 मिनिटं देतो. स्टडी दिस क्वेश्चन. कुणाची तरी माईक चालू आहे, खूप आवाज येतोय. प्लीज स्विच ऑफ युअर माईक. फक्त बोलताना चालू करा. थँक्यू.
ओके गुड. आय सी सम पीपल हु आर रेडी. व्हेरी गुड. पण ते एवढं सोपं नाही. ते आता तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे. आता मी बोलणार नाही. यू हॅव टू टेल मी. हा लेसन नक्की कशाबद्दल आहे? युनिट 8 वरती तर ठीक आहे, पण याच्यात या लेसन मध्ये एवढं खास काय आहे? वाय इज इट डिफरंट फ्रॉम द अदर लेसन्स? मी तुम्हाला मागे पण अनेक वेळा सांगितलंय, पोपटपंची नकोय मला. नाही समजत सरळ सांगायचं, मला काही कळत नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला पण खूप गोष्टी कळत नाहीत. एवढा मोठा घोडा होतो, वाढायचं नाही. पण जर कळलं असेल तर मग बोलायला पाहिजे. Have you understood my questions? What is little different about this lesson unit? एकदम सोपा प्रश्न आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ओके, ते जाऊ द्या. हा लेसन नक्की कशाबद्दल आहे ते तर सांगा. गुड, कळलं. एवढंच पाहिजे तुम्हाला. दॅट्स ऑल आय वॉन्टेड. इट्स अ कॉम्बिनेशन. म्हणजे थोडक्यात हा रिव्हिजनचा लेसन आहे. ओके, तर आता आपण हे फक्त 8.1 सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे वाचायचं आहे. पण बिफोर दॅट तुम्हाला जर खरंच कळलं की नाही मला 2 मिनिटात कळेल. आय एम गोइंग टू आस्क यू सेंटेन्सेस इन मराठी. प्लीज पे अटेन्शन सगळ्यांनी. मी मराठीत वाक्य तुम्हाला विचारणार आहे, ते इंग्लिशमध्ये तुम्ही मला सांगायचं. आर यू गाईज रेडी? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. रोहन काय करतो? प्लीज पे अटेन्शन. इथे मराठी टाईप करतो मी खाली. रोहन काय, मराठी वाक्य आहे, इंग्लिशमध्ये कसं विचारणार? नीट विचार करा बिफोर यू आन्सर. What Rohan is doing? Who said that? Mayur ka? Mayur Swami. Please repeat your answer. What Rohan is doing? आणि मी माझा क्वेश्चन रिपीट करतो. रोहन काय करतो? सी, पुष्कळदा क्लासमध्ये काय होतं, युअर आन्सर्स आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. परत सांगतो, नीट लक्ष द्या. इन क्लास युअर आन्सर्स मे बी करेक्ट. ओके, आय मीन ग्रॅमॅटिकली ते मे बी करेक्ट. व्याकरणशून्य एकदम परफेक्ट असतील, पण तुमच्या मनात जे तुम्हाला बोलायचं विचारायचं ते एकदम चुकीचं, म्हणजे मिसमॅच असतं. परत सांगतो त्याला, थर्ड टाइम. युअर आन्सर मे बी करेक्ट, बट व्हॉट यू वॉन्ट टू आस्क इज टोटली डिफरंट. ओके, लास्ट टाइम आय एम आस्किंग, रोहन काय करतो? व्हेरी सॅड. 7-8 उत्तरं सगळी चुकीची आहेत. बरं, याच्यात कुठला राईट आन्सर दिसतंय का कोणाला? एक आहे राईट आन्सर. जर इफ एनीवन कॅन सी द राईट आन्सर, प्लीज टाईप द पर्सन्स नेम. याच्यात जरा कुणाला बरोबर उत्तर दिसत असेल तर ज्यांनी टाईप केलं त्याचं किंवा तिचं नाव टाईप करा. एवढंच करायचं. याच्यात बरीच उत्तर आहेत. तृप्ती, are you there? You have typed, so you must be there. Trupti, please start your mic. प्राजक्ता. Yes, sir. काय बरोबर उत्तर काय आहे? तू ऑलमोस्ट लिहिलं, थोडंसं राहिलं, एकच शब्द राहिला. स्वराज. Yes, sir. रोहन काय करतो? प्लीज ट्रान्सलेट. What does Rohan do? हा, मग तू टाईप कुठे केलंस ना, तू नुसतं व्हॉट रोहन डज म्हणालास.
See, the correct answer is what does Rohan do? तर इथे डज का वापरायचं, डू का नाही वापरायचं? मी काही सांगेन तुम्हाला, ते काय टीचर आहे म्हणून हो नाही म्हणायचं, आमचंही चुकतो. सो वैभवी म्हणते शी ही इट आहे म्हणून. वैभवी प्लीज एक्सप्लेन इन इंग्लिश. दिस इज नॉट अ मराठी क्लास. ट्राय. नाही आलं तर मराठी सांग. ही शी इट आहे म्हणून डज. Are you sure? Okay, that is the correct answer. What does Rohan do? Okay, आता मी याच्यात थोडंसं ऍड करतो. रोहन आणि नेहा. अजून एक नाव ऍड केलंय. आता वैभवी तू नको सांगू, कोणीतरी दुसरं सांगा. रोहन आणि नेहा काय करतात? ट्रान्सलेट. टाइप युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. मग माईकवर बोलू आपण. रोहन and Neha Mayur H. Mayur, please start your eyes to somewhere. What is your answer? Read your answer. What did Rohan and Neha do? माझा प्रश्न काय आहे खाली, त्याच्या खाली मी काय टाईप केलंय? रोहन and नेहा काय करतात? मग हे दोन्ही टेन्स सेम आहेत, वेगळे आहेत, काय आहेत? तुझ्या वाक्याचा अर्थ सांगता येईल का? व्हॉट डिड रोहन अँड नेहा डू? बरोबर आहे सर, म्हणजे तेच होते. रोहन आणि नेहा काय करतात? एनीबडी सांगेल? मयूरच्या वाक्याचा अर्थ कोण सांगेल मला? रोहन आणि नेहा काय करत होते? करत नाही, काय करत होते पण नाही. हे थोडस ट्रिकी आहे, मान्य आहे मला एक्झॅक्ट आन्सर लागतो. रोहन आणि नेहाने काय केले? हा, कोण बोललं? औदुंबर. हा, गुड. सी, रोहन आणि नेहाने काय केलं ना? व्हॉट डिड रोहन अँड नेहा डू? राईट. प्राजक्ताने टाईप केलंय व्हॉट रोहन. थोडं चुकतंय, परत चुकतंय जरा. दिस इज नॉट करेक्ट. ओके, वन सेकंड. मी आन्सर टाईप करतो आता आणि लिहून घ्या. प्लीज आय एम टायपिंग द आन्सर. लक्ष द्या आणि वहीत लिहून घ्या. दोन वाक्य टाईप केलीत मी. व्हॉट डू रोहन अँड नेहा डू आणि व्हॉट डज रोहन डू. आता पहिल्या वाक्यामध्ये डू दोनदा वापरलाय. परत सांगतो. फर्स्ट सेंटेन्स, व्हॉट डू रोहन अँड नेहा डू. डू दोनदा वापरायची काय गरज आहे? उगाच. दोन्ही डू मधला फरक काय? आता जेव्हा मी माझ्या क्लासेसमध्ये शिकवतो आणि मी तुम्हाला मागे बोललो का, आय डोंट नो. व्हेन आय टीच इन माय क्लासेस, व्हेन वी हॅव अ टेस्ट अँड सपोज द आन्सर्स आर करेक्ट. परत सांगतो, टेस्टमध्ये जर स्टुडंट्सचे आन्सर जर बरोबर असतील पण त्यांना सांगता आलं नाही किंवा सांगता येत नाही की मी असं का लिहिलं आहे, अगदी परफेक्ट आन्सर आहे, काही चूक नाही, पण त्यांना एक्सप्लेन नाही करता येत, आय गिव्ह देम अ 0. ते खोडून त्यांना 0 देतो. 0, अर्धा बिर्धा नाही, 0 मार्क मिळतात.
येस, ऍब्जेक्टिव्ह नाही, बरोबर आहे. एक बरोबर आहे. सी, ओके, आता मी परत टाईप करतो आणि सांगतो. आता या 2 वाक्यांनी तरी फरक कळलाय का? पहिल्या वाक्यात 2 डुका आहेत. यात आताचे 2च वाक्य स्टडी करा फक्त. दुसरं जो आहे वाक्य, रोहन ही आहे म्हणून त्याला आधी डज लावतो, एवढंच त्याचा सिंपल अर्थ आहे. आणि पहिल्या वाक्यात रोहन आणि नेहा 2 जण आहेत, 2 असतील आणि 10 जण असतील म्हणून आपण डू वापरलाय, पहिला डू. मग दुसरा डू काय आहे? जस्ट फोकस ऑन द फर्स्ट सेंटेन्स. करेक्ट, कळलं? दुसरा डू या केसमध्ये क्रियापद आहे, म्हणजे काय करतात, आणि पहिला डू आहे ते प्लुरल असल्यामुळे डू वापरतो. रोहन एकच आहे म्हणून डज वापरतो. ओके, आय थिंक हाऊ मेनी हॅव यू अंडरस्टूड? आणि हु आर कन्फ्यूज, नुसतं कन्फ्यूज टाईप करा. आणि कसं आहे, एकाने येस टाईप केलं की सगळे येस टाईप करतात, ते नको मला. ओके, हाऊ रोहन कुलकर्णी, असं जरा बोला ना राव. रोहन, वेर आर यू? येस सर. येस, स्टार्ट युअर व्हिडिओ. रोहन व्हिडिओ चालू आहे. ओके, आता व्हिडिओ बंद नाही करायचा. नाव समवन हॅज टू एक्सप्लेन टू रोहन. रोहन, प्लीज आस्क युअर कन्फ्युजन. कोणीतरी तुला आन्सर करेल. कारण सगळे नुसतं येस म्हणतात, बोलायची वेळ आली की मग कन्फ्यूज होतात स्वतःच. रोहन, प्लीज आस्क युअर क्वेश्चन. व्हॉट डू रोहन अँड नेहा, ते वाक्य कळालं नाही. हा, व्हॉट डू रोहन अँड नेहा डू, हे कन्फ्युजन आहे ना. गुड. नाव कोण एक्सप्लेन करणार त्याला? प्रयत्न करा एक्सप्लेन करायला. एनीबडी कन्फ्युज्ड? एक रोहन, अरविंद पवार, प्राजक्ता इज ऑल्सो कन्फ्युज. गुड. असं खरं बोला ना, माझ्या शिकवायला मजा येते, मग बरं वाटतं. नुसतं छान छान हो म्हटलं की बोर होतो मला, कारण मला कळतं तुम्ही खोटं बोलताय. ओके, हू इज गोइंग टू टेक दिस चॅलेंज अँड एक्सप्लेन? Who will try to explain? Mayur Swami, Yes, sir. please try to explain this. What do Rohan and Neha do? हे sentence ना. Yes, I'm typing it last time. तर वाक्यात काय करायचं, जर अनेक वचन असेल, म्हणजे जर प्युलर असेल तर डू घ्यायचं, म्हणजे सॉरी, पहिल्या नावाच्या आधी डू घ्यायचं जर अनेक वचन असेल. आणि सिंगुलर सिंगल एक वचन असलं तर ते वर्ब आहे, त्याच्या जागी दुसरं पण काही येऊ शकतं जे वर्ब असेल ते. मयूर काय करतो? टाइप कर. मयूर काय करतो हे चॅट बॉक्स मध्ये टाइप कर. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, मग इथे डस का टाकलं? एक वचनी आहे म्हणून. बिकॉज मयूर इज सिंग्युलर, ही आहे म्हणून त्यांनी डस टाइप केलंय. आणि रोहन, अरविंद पवार, अरविंद आयु दे, अरविंद पवार, अरविंद, से येस, से नो. ओके, जाऊ दे. रोहन, समजलं का नाही? येस सर. काय समजलं? जर का सिंग्युलर असेल तर डज वापरायचं, आणि प्लुरल असेल तर डू वापरायचं. याच्यात पहिल्या वाक्यात प्लुरल काय आहे? रोहन आणि नेहामध्ये प्लुरल काय आहे? डू वापरले बरोबर आहे का डस पाहिजे? डू वापरलेलं बरोबर आहे, का? कारण ते दोघे जण आहेत ना. मग नुसता रोहन असेल तर? डज. आणि दुसरा डू तो काय आहे?
म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वर्ब आहे. कळलं, दुसरं क्रियापद आहे. इज दिस कन्फ्युजन क्लिअर? येस. आणि परत सांगतो, जरी नाही समजलं तर नंतर मला पर्सनलवर पण तुम्ही विचारू शकता. असं काही नाही क्लास संपला तर कसं विचारायचं, असं काही नाही. ओके, इफ आय एम बिझी आय विल रिप्लाय आफ्टर सम टाइम. येस, नाव कॅन वी स्टार्ट द एक्सरसाइज प्लीज? 8.1. आता एकाने माईक चालू करा आणि तिन्ही वाक्य वाचायची आणि प्रत्येक वाक्य मराठीत त्याचा अर्थ सांगायचा. 8.1 स्टॉप. कोण कोण चालू करणार? 8.1 मधलं सेकंड पूर्ण तिन्ही वाक्य वाचायची. Who's going to start? कॅन आय सर? मयूर स्वामी. Please start. पहिलं सेंटेन्स, डज ही टेक फोटोग्राफ्स? तो फोटोग्राफ काढतो का, घेतो Yes. Good. का? सेकंड त्याच्या खालचं पण वाचायचं का? व्हॉट इज ही डुईंग? हो तिन्ही वाक्य या. ओके. व्हॉट इज ही डुईंग? तो काय करतो? तो काय तो काय करतोय? करतोय, म्हणजे असं म्हणा, त्याविषयी करत आहे म्हणजे कसं. कारण काय होतं ना, तो काय करतो आणि करतोय याच्यात थोडं म्हणजे मला ऐकायला कन्फ्युजन होतं. सो बोली कीप भाषेत आहे, लाईफ कीप लाईफ सिम्पल ऑलवेज. तो काय करतो, तो काय करत आहे. इज दॅट ओके? ओके. तो काय करत आहे. करेक्ट. आणि लास्ट लास्ट फोर्थ, आर दे टीचिंग? ते शिकवत आहेत का? अरे राजा कुठे गेलास एकदम? नाही पहिलंच तुला वाचायचंय. 8.1 मधलं फर्स्ट, इझी टेकिंग अ फोटोग्राफ, तेवढंच वाचायचं. ओके. इज ही टेकिंग अ फोटोग्राफ्स? तो फोटोग्राफ काढत आहे का? करेक्ट. ठीक आहे. ओके, गुड, थँक्यू. नेक्स्ट पर्सन. 8.1 मधलं सेकंड, त्याच्यात 3 वाक्य आहेत, तिन्ही सॉल्व्ह करायची. Come on guys, I want a volunteer. Can I, sir? Who is this? Prajakta, right? Yes. I can't see. Yes, please read आणि मराठीत प्रत्येकाचा अर्थ पण सांगायचा. गुड. Second, is she driving a bus? म्हणजे ती बस चालवत आहे का? Yes, नाही, no. She doesn't. त्याचा आन्सर रॉंग. हे कॉमन चूक होते. परत ट्राय कर. काही प्रॉब्लेम नाही, परत ट्राय कर. इज शी ड्रायव्हिंग अ बस? म्हणजे ती चालवत आहे का? करेक्ट. आणि उत्तर? आन्सर नो, शी डझंट. नो शी डोंट. एक मिनिट प्राजक्ता, तुलाच पूर्ण करायचं, तिथेच थांब, जाऊ नकोस. नो शी डझंटचा अर्थ काय? समवन टेल मी. इज शी ड्रायव्हिंग अ बस? नो शी डझंटचा वाक्याचा अर्थ काय? कोण सांगणार? नाही. नो शी डझंटचा अर्थ कुणाला माहिती आहे? व्हॉट इज द मीनिंग? मयूर स्वामी, नो शी डझंट म्हणजे काय? ती बस चालवत नाही, म्हणजे तिचं प्रोफेशनच नाही येते. हो. वैभवी. हा, सी इज शी ड्रायव्हिंग अ बसचा अर्थ ती बस चालवत आहे का? चित्रात काय आहे? बस चालवते का नाही चालवत आहे? सो आन्सर इज नो शी इजंट किंवा नो शी इज नॉट. ओके, ती चालवत नाहीये. ओके, प्राजक्ता, ट्राय द नेक्स्ट वन नाव. व्हॉट इज शी डुईंग? व्हॉट इज शी डुईंग म्हणजे? ती काय करत आहे? गुड. म्हणजे काय करते? प्लेइंग अ पियानो. गुड. शी इज प्लेइंग द पियानो. अ पियानो नाही, द पियानो असं म्हणतात. ओके, मी मागे क्लासमध्ये सांगितलं होतं, बहुतेक साडी विसरला असाल. तिने आता आर्टिकल वापरलं द. प्लीज पे अटेन्शन. ती म्हणाली की शी इज प्लेइंग द पियानो. ओके, आता समजा ती चेस खेळत असेल, बॅडमिंटन खेळत असेल, फुटबॉल खेळत असेल, तर कसं म्हणायचं? ती फुटबॉल खेळत आहे. हाऊ विल यू ट्रान्सलेट? शी इज प्लेइंग द फुटबॉल. Please type in the chat box. She is playing a football. Please type
कोणी उत्तर दिलं त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा पटकन. हे मी टाईप केलं आणि आता कोण म्हणालं शी, बट हे मी टाईप करतो. शी इज प्लेइंग द फुटबॉल. हे कोणी आन्सर दिलं शी इज प्लेइंग द फुटबॉल? मयूर स्वामी. इज दिस राईट ऑर रॉंग? राईट. आणि इज दिस राईट ऑर रॉंग? वैभवी म्हणते शी इज प्लेइंग अ फुटबॉल. मयूर म्हणतोय शी इज प्लेइंग द फुटबॉल. आणि मी म्हटलं शी इज प्लेइंग द पियानो. आता काहीतरी बरोबर काहीतरी चूक असायला पाहिजे ना? का सगळंच ओके? ओके तर नाही सगळं. बर, मयूर सेज एव्हरीथिंग इज ओके. म्हणजे No. शी इज प्ले, हा, देन टेन्शन नका घेऊ. काय नाही आलं तर नाही आलं. काय आकाश कोसळणार नाही डोक्यावर तुमच्या. हु कॅन टेल मी द लास्ट सेंटेन्स? ठीक आहे, एकाच सेंटेन्सवर फोकस करा. शेवटच्या वाक्यावर फक्त लक्ष द्या. बरं, मी आधीच सांगतोय शी इज प्लेइंग द पियानो हे करेक्ट आन्सर आहे, पण आपण पियानो बद्दल बोलतोय. आता लास्ट सेंटेन्स शी इज प्लेइंग द फुटबॉल. इज दिस राईट ऑर रॉंग? बरं, एवढं तरी करा. ज्यांना राईट वाटतंय त्यांनी राईट टाईप करा, ज्यांना रॉंग वाटतंय रॉंग करा. हे तर सोपं आहे. स्वराज रॉंग म्हणतो. अजून हा, बस दोच. एक बरं आहे ना, वरच्यानी रॉंग केलं की लफडं नको. सगळं तेच कॉपी पेस्ट करतात. स्वराजनी चेंज केला पाहिजे आता. गुड. Swaraj is saying she is playing football. So, okay, so which is right and which is wrong? ठीक आहे, आता टाईप नका करू. मीच टाईप करतो. फुटबॉल नाही. मी बासुरी वाजवत आहे का? छान वाजवत आहे, पण आता नको ऐकायला. आपण नंतर ऐकू. प्लीज स्विच ऑफ युअर माईक. आता ही दोन वाक्य आहेत. कुठलं तरी एक बरोबर आहे, कुठलं तरी एक चूक आहे. एनी आयडिया? कोणी स्वराज आर यू देअर? स्वराज, you said she's playing football, right? Yes, sir. Is that right or wrong? Right, sir. Why? जरा मोठ्याने बोल, ऐकू येत नाही. फुटबॉल इज गेम, सर. गेमच्या आधी आर्टिकल नाही वापरत आपण. व्हेरी गुड स्वराज. असं खणखणीत उत्तर द्या, आणि नाही समजत तर सरळ नाही समजत म्हणून सांगा. काही प्रॉब्लेम नाही आहे. सी, when you talk of instruments ना, म्हणजे तबला, पेटी, सिंथेसायझर, हार्मोनियम, वॉट एव्हर, तेव्हा आर्टिकल द असंच वापरतो. शी इज प्लेइंग द व्हायोलिन. शी इज प्लेइंग द व्हायोलिनचा अर्थ काय? शी इज प्लेइंग द व्हायोलिन याचा अर्थ काय पण मराठीत? ती व्हायोलिन वाजवते. वाजवत आहे. वाजवते असेल तर शी प्ले झाला असतो. ह्या चॅप्टर मध्ये मॅक्सिमम कन्फ्युजन होतं सगळ्यांचं, हे लक्षात ठेवा. शी इज प्लेइंग द व्हायोलिन म्हणजे आत्ता वाजवत आहे. शी प्लेज द व्हायोलिन म्हणजे वाजवते, म्हणजे आत्ता या क्षणी वाजवते असा अर्थ नाही, पण वाजवते. ओके, सो फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरायला लागतो, बट फॉर गेम्स, खेळासाठी, स्पोर्ट्ससाठी आर्टिकल वापरत नाही. राहुल आणि नेहा फुटबॉल खेळतात. ट्रान्सलेट. राहुल आणि नेहा फुटबॉल खेळतात. चॅटमध्ये टाईप करा. प्लीज ट्रान्सलेट. You
can type in the chat box. स्टॉप चॅटिंग. बस. आता मी वाक्य वाचतो. 1 2 3 4 5 6. वाट लावली सगळ्यांनी. जेवढी वाट लावता येईल तेवढी वाट लावली आहे प्रत्येकाने. नॉट अ सिंगल करेक्ट आन्सर. मराठीत परत टाईप करतो. प्रत्येकाचं उत्तर चुकीचं आहे. एक मिनिट जरा वर जाऊन बघतो. कोणी प्लेज म्हटलंय, दोनाने प्लेज म्हटलंय, एकाने प्लेइंग म्हटलंय. प्लेज आर प्ले. सॉरी, प्लेज. नो. वाय ते स्टील सो मच कन्फ्युजन. बरं, आता मला खरं उत्तर टाईप करा. आपल्या सेशन मध्ये आज बहुतेक 8वा आहे, 7वा का 8वा लक्षात नाही. बरोबर आहे, 7वा का 8वा लेसन आहे. टोटल 12 आहेत. तसं म्हटलं तर क्लास संपत आलेला आहे. प्रत्येक जण रोज, क्लास असो किंवा नसो, रोज इंग्लिशचा अभ्यास किती करता, म्हणजे माझ्या क्लासचा. आणि खरं टाईप करू, पण डायलॉग नका मारू. कारण मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका, काही उपयोग होणार नाही. कारण तुमच्या स्टॉप. आय सेड प्लीज स्टॉप टायपिंग, प्लीज स्टॉप चॅटिंग. आन्सर माय क्वेश्चन. तुम्ही रोज इंग्लिश क्लासचा अभ्यास किती वेळ करता? नाही तर नाही. नो म्हणजे काय, नाही करत असा अर्थ समजू का? दिस प्राजक्ता. नो, येस. नाही, मला येस नको आहे. मला टाइम पाहिजे. टाइम किती तास, मिनिटं, सेकंड अभ्यास करता, किती मिनिटं अभ्यास करता रोज? वैभवी हाफ एन आवर. पटापट टाईप करा. हे काय लवकर, फक्त एकीच उत्तर आलं. अजय. नाही करत अरविंद. गुड. असं खरं उत्तर द्या. मयूर एच. स्वरा 30 मिनिट्स. काहीच नाही. प्राजक्ता प्लीज स्टार्ट युअर माइक. दिस अ व्हेरी इंटरेस्टिंग उत्तर, व्हेरी इंटरेस्टिंग आन्सर. प्राजक्ता, हे तूच लिहिलं ना, काहीच नाही करत? हो, कधीतरी करतो. नाही, मी रागवत नाहीये. मला फार उत्सुकता आहे की असं का झालं, असं का होतं? टाइमच भेटत. टाइम भेटत नाही. बरं, आपण नंतर बोलू याच्यावर. टाइम मिळत नाही. बरं, ठीक आहे, जाऊ दे. बरं, अजून कोणी? सी, मी सांगू तुम्हाला, तुम्ही रोज याच्यावर 1 तास. तुम्ही सगळे किती वाजता उठता? अंदाजे पटापट सांगा. 7. अजून कमॉन, हरी अप. दिस आर बेसिक क्वेश्चन्स. लवकर टाईप करा. 6, 5, 6, 8, 10 काय असेल ते फटाफट. सुखी माणसं. ओके, स्टॉप. Prajakta, you wake up at 5 o'clock? Prajakta, okay. Prajakta, do you wake up at 5 o'clock every day? Yes. त्याच्याहून लवकर उठणं तर काही शक्य नाही बाबा. सो एनिवे, ओके, लिसन. मी रोज 18 तास नाही म्हणणार, पण मी रोज 11 ते 12 तास काम करतो. नाही, मी तुमच्यावर काय डायलॉग किंवा इम्प्रेशन मारत नाही. हे फॅक्ट आहे. मला काम करायची काही गरज नाही आहे.
आयुष्यभर आता तंगड्यावर कुणा आय एम 62. ओके, आय एम 62 ते पण टाईप केलं. आता काही पैसे कमवायची गरज नाही मला, पण मी करतो बिकॉज आय एन्जॉय वर्किंग. अजून मी फिजिकली मेंटली आहे का माहित नाही, पण फिजिकली नक्कीच फिट आहे. त्यामुळे मी एन्जॉय करतो म्हणून मी काम करतो. तर तुम्हा सगळ्यांना एक तास लवकर उठता येत नाही का प्राजक्ता सोडून? कॅन यू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग? ट्राय. ओके, लास्ट 8.1 मधलं फोर्थ. 8.1 मधलं फोर्थ कोण ट्राय करणार? प्रश्न वाचून घ्या आणि मग आन्सर द्या. थँक्यू वैभवी. थोडंसं वर. ओके, हा ठीक आहे. Who can try? 8.1 fourth. No? Yes, Mayur H, please try. Yes. आर ते टीचिंग, ते शिकवत आहे का? नो दे नॉट. No, they? नॉट. No, they are not ना. No, they are not. आर तर पाहिजे ना, दे आहे ना, दोन म्हणजे ते शिकवत नाहीयेत. ओके, दे आर नॉट. पुढे डू दे टीच, ते शिकवतात का? येस. यस दे डू. व्हॉट डू दे डू? म्हणजे काय? ते काय करतात? करेक्ट, ते काय करतात? दे आर टीचर्स, बट दे टीच. दे आर टीचर्स का दे टीच? मी म्हणतो दे आर वॉचिंग टीव्ही. दे टीच बरोबर आहे का दे आर वॉचिंग टीव्ही बरोबर आहे? दे आर वॉचिंग टीव्ही. कुणाला वाटतंय दे आर वॉचिंग टीव्ही? वाक्य टाईप करा पूर्ण. नुसतं दे आर वॉचिंग एवढं टाईप करा, चालेल. नुसतं वॉचिंग करा, हरकत नाही. नुसतं वॉचिंग, ज्यांना दे आर वॉचिंग टीव्ही वाटतं वॉचिंग टाईप करा चॅट बॉक्स. अजून आणि कुणाला काय वेगळं वाटतंय तर वेगळं टाईप करा. मयूर काय म्हणाला? व्हॉट डू दे डू? दे टीच. दे टीच. दे टीच. हा ठीक आहे. हे काम ज्यांना वॉचिंग वाटते त्यांनी वॉचिंग टाईप करा, ज्यांना टीच वाटते त्यांनी टीच टाईप करा. औदुंबर, are you there? औदुंबर, Yes, sir. please start your mic. तू Yes, sir. म्हणतोस what do they do? They teach. हा येस. बरोबर आहे का तुझं उत्तर? हो, कशावर? कारण लॉजिक ते काय त्याचं? टीचर आहेत ना. मग काय आलं? त्या वाक्याचा अर्थ असा होतो की ते काय करतात. परफेक्ट. असं खणखणीत उत्तर द्या. दिस इज द राईट आन्सर. कळलं? ते काय करतात म्हणून तो म्हणतोय दे टीच. सी वॉचिंग येणार नाही ना? बरं, मी आता नाही. करेक्ट, गुड. ओके, आता मी उलटं विचारतो. उलट आपण हे करूया. लक्ष द्या. जर उत्तर बरोबर असेल की दे आर वॉचिंग टीव्ही, परत सांगतो नीट आहे का? दे आर वॉचिंग टीव्ही हे जर उत्तर आहे आणि ते जर बरोबर असेल तर प्रश्न काय पाहिजे? व्हॉट दे आर डुईंग. मी टाईप केलंय बघा. दे आर वॉचिंग टीव्ही हे जर आन्सर आहे तर क्वेश्चन काय पाहिजे? स्वराज म्हणतो व्हॉट आर यू डुईंग. अजून ठीक आहे, हे बरोबर आहे. येस, म्हणून म्हणलं हे युनिट 8 मध्ये वेळ जातो. चालू वर्तमान काळ आणि
साधा वदमाकार, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट सिम्पल. हे घरी गेल्यावर आज घरी जात तुम्ही म्हणा, नंतर वाचा. एनी कन्फ्युजन यू कॅन चॅट ऑन माय पर्सनल व्हॉट्सॲप. ओके, आय होप दिस रिव्हिजन वॉज युजफुल. थोडं फास्ट गेलो आपण, पण एक तर नाही करतायत. कॅन वी गो टू युनिट 10? वैभवी प्लीज ट्राय टू गेट. आपण फक्त 2च युनिट वाचू. ओके, पास्ट टेन्स मध्ये लास्ट टाइम पण मी विचारलं, 2 मेजर मिस्टेक्स होतात पास्ट टेन्स मध्ये. कॉमन मिस्टेक्स म्हणू आपण. Somebody please explain. वैभवी एक्सरसाइज ओपन कर. ओके सर, ते मला मिस्टेक सांगायची होती एक. कुठली? पास्ट टेन्स मधली? हो. एक मिनिट, आधी स्क्रीनवर घेऊन ये. स्टार्ट यू एक्सरसाइज. अच्छा ठीक आहे, तुला सांगता नाही ना, सांग. येस, टेल एक्सप्लेन इन इंग्लिश. डोंट यूज वॉज फॉर यू. एक्झाम्पल, व्हॉट वॉज यू डुईंग इज रॉंग. करेक्ट Chat. इज व्हॉट वर यू डुईंग. सो प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. जे रॉंग आहे ते रॉंग टाईप कर, आणि मग करेक्ट आहे ते पण टाईप कर. करेक्ट. थँक्यू वैभव. इज वन व्हेरी कॉमन मिस्टेक. खूप जण मोठी माणसं सुद्धा व्हॉट वॉज यू डुईंग म्हणतात, इट इज रॉंग. व्हॉट वर यू डुईंग. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट कॉमन मिस्टेक काय आहे? स्वराज, यू हॅव टाइप्ड इरेग्युलर वर्ब्स, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? Yes, sir. Not all words ends with ed. करेक्ट. Some words past tense are different. Correct. So give me examples. Wrote. Write, wrote. Okay. अजून? Anything else? Yes. Read. Okay. No, but that is not the common mistake I'm talking about. Irregular verbs वेगळं, म्हणजे drew, drawn, write, wrote. Okay. नाही ते उत्तर नाही येते. कॉमन मिस्टेक म्हणलं मी. इरेग्युलर वर्ब ही मिस्टेक नाही ना, चूक नाही आहे. ते तशी आपण बोलतो. Sir, can I? Yes. If the sentence contained did or didn't, then the verb we have to use in present tense, simple present. व्हेरी गुड. सो ओके, पण आता एक्झाम्पल टाईप कर. कसं एक्झाम्पल टाईप केल्याशिवाय माझ्या डोक्यात शिरत नाही, सो कळत नाही मला. ट्राय टू टाईप द सेंटेन्सेस.
येस सॉरी बोल. I have typed chat box. Did Rahul plays football wrong? Did Rahul play football? हा बरोबर आहे पण थोडं ओके युअर हाफ आन्सर इज करेक्ट. ओके मला असं म्हणायचं की प्लेसचा प्रश्नच नाही. ठीक आहे डिड राहुल प्ले फुटबॉल आणि मग राहुल फुटबॉल खेळला कसं म्हणणार. टाईप कर राहुल फुटबॉल खेळला. राहुल फुटबॉल खेळला हाऊ विल यू टाईप. हे सिंपल पास्ट. नो सर. एनीबडी राहुल प्लेस फुटबॉलचा अर्थ काय. राहुल प्लेस फुटबॉलचा अर्थ काय. स्टॉप ठीक आहे राहुल प्लेड फुटबॉल हे बरोबर आहे. ठीक आहे पॉझिटिव्ह. माझा प्रश्न आहे राहुल फुटबॉल खेळतो. करेक्ट राहुल फुटबॉल खेळतो. ओके हा राहुल प्लेस फुटबॉल म्हणजे राहुल फुटबॉल खेळतो ते नको. ओके श्रुतिका डज राहुल प्ले चेस. येस आता डज मध्ये काय होतंय आपण पास्ट टेन्स करतोय. श्रुतिका वेर आर यू. Yes, sir. येस व्हॉट हॅव यू टाईप्ड. सेंटेन्स कुठला टाईप केलास. बरोबर आहे एकदम परफेक्ट आहे पण अर्थ काय त्याचा. डू नो द मिनिंग श्रुतिका. समजलं नाही साहेब प्रश्न काय आहे तो. तू काय टाईप केलंस डज राहुल प्ले चेस बरोबर आहे. तुझ्या समोर आहे चॅट बॉक्स. कॅन यू हिअर मी श्रुतिका. Yes, sir. सी तू टाईप केलेस डज राहुल प्ले चेस. ठीक आहे मी विचारतो त्याचा अर्थ काय आहे. का चुकीचं आलं का मला. एक मिनिट आय थिंक माझा चॅट बॉक्स खाली वर झाला. आय एम सो सॉरी. हा जे वरचे पहिले चार्ट आले सर तिथे. सॉरी श्रुतिका माय मिस्टेक. ओके हा राहुल प्लेस फुटबॉलचा अर्थ काय. राहुल फुटबॉल खेळतो. कळलं. इज आर ओके. आणि राहुल फुटबॉल खेळला कसं म्हणणार. राहुल प्लेड फुटबॉल. म्हणजे राहुलने फुटबॉल खेळला आणि राहुलने फुटबॉल नाही खेळला. राहुल फुटबॉल नाही खेळला कसं म्हणणार. राहुल डिडंट प्ले फुटबॉल. करेक्ट. ठीक आहे डिडंट. ओके राहुल प्लेड. इथे वैभवने टाईप केलं डिड नॉट प्ले. प्ले जो वर्ब आहे हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे क्रियापद. ठीक आहे द वर्ब इज इन द प्रेझेंट टेन्स. ओके कॅन वी गो टू द प्रेपोजिशन आपण चालू केले होते युनिट 96. Let's try to do the exercise. Unit 96 किती जणांनी वाचलाय. लास्ट टाइम चालू केला होता. Okay, let's start with the exercise. Okay, वाचला असेल तर किती बरं सांगता. थँक्यू वैभवी. प्लीज स्टॉप. ओके आता स्टार्ट. मयूर एच प्लीज रीड 96.1 मधला थर्ड. आता असं कर दोन वाक्य वाच कारण ते खूप छोटे आहेत. मयूर
मयुरेश तुझा माईक प्लीज स्विच ऑन. हा सांग. at 2:30 अजून नेक्स्ट. on Wednesday. औदुंबर. येस सर. प्लीज रीड 96.1 मधलं 5वं. फिफ्थ का? 5 आणि 6. In 1987 and in September. गुड. मयूर स्वामी नेक्स्ट टू. On 24 September. आणि अजून एक. In Thursday. नाही ऑन थर्सडे. ठीक आहे. दिवस आणि तारखांना ऑन. ओके प्राजक्ता ट्राय कर. प्राजक्ता ट्राय कर. 9 आणि 10. At 11:45 व्हेरी गुड. On- गुड. हा आणि on Oh. Christmas डे. व्हेरी गुड. ओके रोहन. ऑन क्रिसमस. ऍट क्रिसमस म्हणतो. ठीक आहे. अजून 12 नंबर. ॲट द मॉर्निंग. नाही इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणतो. 13 14 स्वराज. On Friday morning, at Saturday night. On Saturday night. Okay. Who can try the next one? वैभवी. 15-16. एक सेकंड. हो 15 ॲट नाईट आणि ॲट एंड ऑफ द डे. द एंड ऑफ द डे. ओके लास्ट वन. रोहन 17-18. येस सर. 17-18. 96.1 मधलं 17 आणि 18. ॲट द वीकेंड. ऑन विंटर. नाही इन विंटर. ओके. विच आर द 4 सीझन्स आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. रेनी सीझन सांगू नका. इंडियाचा म्हणत नाही. विच आर द 4 सीझन्स ऋतू. मी पहिलं टाईप करतो समर. समर बसून लॉजिकली पुढे सांगा मला. समर नंतर काय येतं. म्हणजे जे परदेशात बोलतात किंवा इंग्लंडमध्ये बोलतात, अमेरिकेत बोलतात. समर आणि विंटरच्या मध्ये काय येतं. येस गुड. ऑटम येतं. ऑटम गुड. समर नंतर काय येतं. ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. मग स्वामी थोडंसं लॉजिक चुकलंय. फ्लो चुकलाय. समर नंतर ऑटम, विंटर, मग स्प्रिंग. Okay, that's good. Fine. Let's go to 96.2. Good. Vaibhav is very fast and very good. Yes. Amrapali, can you try? Amrapali, Yes, sir. please try 96.2 per second. Where were you on 20th February? त्याचा अर्थ काय. Answer is correct. Sorry. Okay. Yeah. Yes. Just give me 2 minutes. I'll come back. पण पुढचं सगळे वाचून ठेवा. I just come back. स्क्रीन शेअरिंग चालू ठेवू का मी. कोणाला हवंय का. सॉरी ऐकू येत नाहीये. चालू ठेव. ओके.
Okay, who's going to read next? Roll? Can I, sir? Yes. I got up at 8 o'clock this morning. Okay. आता पुढच्यानी दोन सेंटेन्स वाचा आता. Two can read. Okay, roll. Roll read 4 and 5 and 6. Five and six. Hmm. My sister got married in May. Hello, आणि Diana. Diana and I first met on 1979. Ah, 89. in 1979. Yeah. ठीक आहे. ठीक आहे. पुढे. Yes. Next कोण वाचणार आहे? Can I, sir? Prajita. Yes, please try. Did you go out on Tuesday? Sorry. Did you go out on Tuesday? म्हणजे काय? अर्थ काय? ट्यूजडेला तू जाणार आहेस का? नाही, did वापरतो ना आपण. Did you go out on Tuesday म्हणजे गेलीस का? किंवा गेलास का तू? मंगळवारी बाहेर गेलास का? ओके. आणि पुढचं आठवं. नंबर 8. Out at Tuesday evening. At नाही, on Tuesday evening. Did you go out on Tuesday evening? So what is the meaning? Tuesday eveningला तू गेला. हां, म्हणजे मंगळवारी संध्याकाळी तू बाहेर गेलास का? ओके, ठीक आहे. आय थिंक दिस इनफ फॉर टुडे. प्लीज रिवाइज 97 आपण केलं होतं ते नीट करा आणि वी डिस्कस 97. ओके. थँक्यू वैभव, यू कॅन क्लोज द प्रेझेंटेशन. ओके. आज कोणीही व्होकॅबरी पाठवत नाही. सुरुवातीला 2 ठिकाणी पाठवली, ते कंटाळे झाले. Only 2 or 3 people have sent me the vocabulary on email. Otherwise, rest of you have not. That is very sad. एक लक्षात ठेवा, ग्रॅमर जे आहे ना, जेव्हा सुरुवातीला तुमचं इंग्लिश चांगलं नसतं, तुमचं म्हणजे कोणाचंही, इंग्लिश म्हणा, फ्रेंच म्हणा, जर्मन, व्हॉटएव्हर भाषा, तेव्हा आय वुड गिव्ह ग्रॅमर 90% इम्पॉर्टन्स सुरुवातीला. तुमचं असं नाही, मी सांगतोय 90% महत्व ग्रॅमरला, व्होकॅबुलरी 10%. पण एकदा जेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी येतं, बऱ्यापैकी यायला लागतं, तेव्हा ग्रॅमर इज 10%, कारण तुम्हाला चांगलं येतं. आणि नोबडी इज परफेक्ट इन ग्रॅमर, हे लक्षात ठेवा. मी पण नाही आहे, ते म्हणजे बोलत असेल ते खोटं बोलतात. नोबडी इज 100% परफेक्ट इन ग्रॅमर, बट व्होकॅबुलरी हे मरेपर्यंत आहे. व्होकॅबुलरी हे लाईफ लॉंग आहे. हा माझा क्लास किंवा आणि कुठल्या कोर्सचा संबंध नाही आहे. तुम्हाला इंटरेस्ट किती आहे त्याच्यावरती आहे. ठीक आहे. ओके, सो वी आर गोइंग टू मीट. व्हेन आर वी गोइंग टू मीट? ट्यूजडे ना? नेक्स्ट क्लास कधी आहे? ट्यूजडे. मुलांच्या लक्षात आहे का? झोपलेत. 1.5 तासांनी मला पण झोप लागतो. ओके, येस, नेक्स्ट क्लास इज ट्यूजडे, नंबर 1. नंबर 2, आय वॉन्ट सम प्रेझेंटेशन्स ऑन ट्यूजडे, इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन्स. ज्यांनी जे बोलले नाही आहेत, मी आता नावं लिहून घेणार आहे. सर, तुम्ही जरा मदत करा ना मला. हो, निश्चित. ज्यांची प्रेझेंटेशन झालेले नाही आहेत. हो. 3 मिनिटं, 4 मिनिटं, जसं जमेल तसं बोलायचं. हो. नवीन मुलं झालेले आहेत, सो दे आर वेलकम. अच्छा, बरोबर. हो, त्यांना चान्स देऊ. सो हू इज रेडी? प्लीज टेल मी. कोण सांगा पटकन की कोण प्रेझेंटेशन द्यायला तयार आहे? मंगळवार, अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत. उद्या रविवार आणि सोमवार, 2 दिवस हातात आहेत. तुम्ही तयारी चांगली करू शकता. आणि मला एक सांगायला खूप आनंद वाटतं की मागची ज्या मुलांची प्रेझेंटेशन झाली त्यांनी अतिशय सुंदर प्रेझेंटेशन केली, म्हणजे खरंच छान केली होती. त्यामुळे तुम्ही चांगली प्रेझेंटेशन करू शकता हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी प्रेझेंटेशन केलेली नाही त्यांनी टाईप करा की मी मंगळवारी कोण प्रेझेंटेशन करेल, ते टाईप करा. येस, आय विल डू म्हणून आपलं नाव टाईप करा, म्हणजे आम्ही नाव लिहून घ्यायला मंगळवारी तुम्ही प्रेझेंटेशन करणार आहात.
प्रेझेंटेशन म्हणजे काय कळालंय ना सगळ्यांना? काही नाही. सर किती मिनिटं? 3 मिनिटं बोलायचं ना? 3 ते 5 तीन ते 5 मिनिटं बस. 3 मिनिटं कुठल्याही विषयावर बोला. स्वतःच्या आईवर बद्दल बोला, वडिलांबद्दल बोला, कोणत्याही विषयावर. प्राजक्ता बोलणार आहे. अच्छा, एक प्राजक्ता एक नाव आलं. अजून कुठे चॅट बॉक्स मध्ये आहे का? माझ्या चॅट बॉक्स मध्ये दिसतंय इथे. बरोबर ना प्राजक्ता? अजून कोण बोलणार आहे? औदुंबर. थोडी तयारी. 2 दिवस आपल्या हातात आहे. थोडी छान तयारी करायची. मला या निमित्ताने सगळ्यांना सांगायला आवडेल की कोण पुढे जातो? जो परफॉर्मर आहे, हू परफॉर्म्स. कळालं का? आणि जोपर्यंत तुम्ही परफॉर्म करणार नाही, पुढे येणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत तुम्ही हे जे काही कष्ट घेताय ना, म्हणजे मी ऑलरेडी तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे की तुम्ही मनापासून तुमची इच्छा आहे शिकण्याची, कष्ट घेताय तुम्ही, सर या तिच्या मनापासून शिकवतायत. पण याला जर रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे खरंच तुमच्यात ते बदल व्हावे असं वाटत असेल तर तुम्हाला सहभाग नोंदवल्याशिवाय ते होणार नाहीत. तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. तर ज्यांनी सहभाग नोंदवलेला नाहीये आतापर्यंत किंवा जे आता नवीन आहेत कोणी, तर त्यांनी आपली नावं द्यायला हरकत नाही आणि थोडी प्रॅक्टिस करायची. ती 10-12 वाक्य काय अवघड नाहीये. तुम्ही सगळे कॅपेबल आहात. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे? तो वेळ काढणं, थोडे परिश्रम घेणं. सर्वात प्रॉब्लेम मला जो जाणवतो सर की मुलं थोडा परिश्रम घ्यायला तयार नसतात. थोडा वेळ काढून तो परिश्रम घेण्यासाठी. अदरवाईज ते टॅलेंटेड आहेत, इंथुजियास्टिक आहेत, करायची इच्छा आहे, त्यांना आवडतंय तुम्ही काय शिकवता ते. पण जोपर्यंत ते स्वतःवर असे वेळ देऊन कष्ट करणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही. कारण काय आता बरेच जण व्हिडिओ मध्ये चालू करतायत, विच इज गुड. म्हणजे मला सारखं ओरडायला लागत नाही. घसा आता थोडा नाही आज. औदुंबर व्हिडिओ चालू कर. शक्य आहे तुला औदुंबर? कधीतरी करतो. गेले 2 याच्यात नाही केलं. थोडा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी बोलण्याचा. आणि तो कसा व्हिडिओ चालू केला की आपला आत्मविश्वास वाढतो थोडासा. पुष्कळच फरक पडतो. हो, फरक पडतो आपल्यामध्ये. प्राजक्ताच कोण स्पीक आणि कोण बोलणार आहे? एकच प्राजक्तच बोलणार का? बाकी कोणी नाही बोलणार का? माझा आवाज ऐकून तुम्हाला तर कंटाळा असेल, त्यामुळे तर तुमचा ऐकू आपण. औदुंबर चालेल का? तू नाव घेतलं तर टाईप कर. रोहन तू बोललायस का? रोहन औदुंबर नावं टाईप करा तुमची. रोहन आहे ना? रोहन औदुंबर तुझे कोण नवीन? चालेल. रोहन, प्राजक्ता, रोहन, औदुंबर. येस, औदुंबर. 3. अजून 2. आणि तयारी करा. नुसतं नाव द्यायचं. ज्यावेळेस आपण नाव देतो म्हणजे ती रिस्पॉन्सिबिलिटी आपली येते की आपल्याला परफॉर्म करायचं. यू मस्ट गिव्ह सम टाइम. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी वेळ द्याल तर खऱ्या अर्थाने पुढे जाल, नाही तर शक्य नाही. तर ह्या बाकीचे सगळे जे एफर्ट्स तुम्ही घेताय ते त्याला जर फळं यायची असतील तर तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागेल. करायला लागेल. अजून कोण बोलेल? कोण राहिले अजून तिघांच्या व्यतिरिक्त? विश्वजित बोललाय का? विश्वजित नाही बोललेला. विश्वजित बोलशील? माझं विश्वजित नाहीच आहे. त्याचा मला मी बघितलं नाही यामध्ये आहे का नाही. चालय. प्रेझेंट मध्ये कोण राहिलंय बोलायचं? भुष शलाका काहीतरी नवीन नाव दिसतंय. शलाका इशिदे आयुधे रनवरे. नाही, ती नवीन आहे का शलाका? तूच पहिल्यांदा आलीस का रनवरे? येस नो काहीतरी टाईप कर बॉक्स मध्ये, मी पहिल्यांदा आली आहे किंवा काय. नाही, बरं ठीक आहे. येस, पहिल्यांदा आलीस का तू आज? बर बर बर. ओके. शलाका, कॅन यू गिव्ह युअर इंट्रोडक्शन प्लीज? तुझं नाव सांग. स्पीकर ऑन कर आणि तू काय शिकते थोडक्यात सांग. इंग्लिश मध्ये नाही तर मराठीत, काय प्रॉब्लेम नाही. शक्यतो इंग्लिश मध्ये ऑन करायचं नको करू, काही प्रॉब्लेम नाही. पण स्पीकर ऑन करून तुझ्याबद्दल थोडी माहिती दे सरांनी विचारली आज. इंग्लिश मराठी काय तुला पाहिजे ते प्लीज ट्राय. हॅलो. हा बोल. पहिल्यांदाच क्लास जॉईन केलाय. अच्छा, काय हरकत नाही. बरं, तू काय शिकते, काय करते? हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहे. हाऊसवाईफ. ओके, व्हेरी गुड. सो एक इंग्लिश मध्ये थोडंसं बोलता येईल का? एक 2 वाक्य. नाव, कुठे राहता, कसं काय बोलता येईल? येस सर. प्लीज ट्राय. गिव्ह अस युअर इंट्रोडक्शन जेवढं जमेल.
एम शालाका सुरेश रनवरे. अं, तुमचं from शिक्षण इंदापूर. सॉरी From फ्रॉम इंदापूर. इंदापूर. ओके गुड गुड. अजून टेल अस अबाउट युअर फॅमिली हॉबीज. बस एवढंच सांगायचं. अं, 3 member. 3 my members. family. गुड गुड. ओके ओके. लास्ट वाक्य हॉबीज. बस एवढंच. English काय- story. ओके गुड. ओके थँक्यू शलाका. सी एवढं बोलायला पण हिंमत लागते, लक्षात ठेवा. अभिनंदन त्याबद्दल. आणि हाऊसवाईफ असून पार्टिसिपेट होत आहे त्याचा व्हेरी आनंद गुड शलाका. बरं आता आम्ही एक काम करतो. जे आज पहिल्यांदा आले किंवा नाही आहेत, तर जे मी पुस्तक क्लासमध्ये वाचतो ते तुमच्याकडे नसेल. सो शलाकाने अजून कोण असेल, आय टाईप माय नंबर किंवा आपला ग्रुप आहेच. तुम्ही ग्रुपमध्ये आहात की नाही मला माहिती नाही. आपण ऍड करू अँड देन मी PDF फाईल पाठवतो, पुस्तक पाठवतो मी. शलाका आय ऑन द ग्रुप. आय डोंट नो सर ते आहेत का, नंतर बघाल. हो हो हो. सो मग मी पुस्तक पाठवीन की कुठलं. कुठल्या विद्यार्थी आहात तुम्ही? MSCIT आहात, फ्रीलान्सिंगचे आहात का कसं? स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिश. हो अच्छा अच्छा. बरोबर बरोबर बरोबर. आजच ऍड केलंय का तुम्हाला ग्रुपमध्ये? हा आजच सिलेक्ट केलं. क्लिक इंग्लिश कोर्स तुम्ही केला होता पूर्वी? हा हो अच्छा 56% झालाय आणि बरं. कोरोनाच्या ह्याच्यामुळे राहिलाय. राहिला. हो 6 महिने झाले तुम्हाला यायला जमलं नाही. सर एक क्लिक इंग्लिश हा. नावाचा NPCL चा प्रोग्राम आहे, त्यांनी तो जॉईन केला होता. बरं, very- मी परवा very good. दिवशी की तशी 2-4 विद्यार्थी त्यांना ऍड करतात. त्यांना तुमचं स्वागत आहे. खूप मिळालं का तुम्ही या. आणि सर म्हणतात त्याचं पुस्तक मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण ऍड करून घेतो. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय ना दीपक सरांनी आज. त्यामुळे केलंय. आजच केलंय. मग Okay, ग्रुपमध्ये good, सर आपण ते पुस्तक पुन्हा टाकूयात. हो परत टाकतो. ज्यांना म्हणजे आणि शिवाय माझा मोबाईल नंबर तुम्हाला माहितीच आहे, ग्रुपवर आहे म्हणजे तरी टाईप केलाय. हो. ज्यांना कुणाला काय प्रॉब्लेम असेल क्लास नंतर कधी यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन द पर्सन. ठीक आहे. ओके सर आय बेटर रन. चालेल. मला एक 5 मिनिटं बोलायचंय मुलांशी. हो हो. थँक्यू एव्हरीवन फॉर युअर टाइम. सर शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. तुम्हाला पण थँक्यू. ओके बाय बाय गाईज. बाय. नाही मला सगळ्या मुलांशी असं बोलायचं होतं की आजची रिव्हिजन मी खरं तर मला थोडं कामं चालली होती माझी, पण मी थोडं माझं कान होते माझे, तर छान रिव्हिजन झाली. तुम्ही पार्टिसिपेशन चांगलं केलं सगळ्यांनी, त्याबद्दल अभिनंदन. आणि रिव्हिजन गरजेची होती, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या जमल्या नाहीत, समत नव्हत्या, त्या जमल्या. तर रिव्हिजन जी झाली ती आवडली का सगळ्यांना? तुमचं आजचं नॉलेज रिव्हिजन मुळे थोडं वाढलं का? हो येस म्हणा ज्यांना वाटतं येस. तर त्यामुळे ही रिव्हिजन तुम्ही पण घेतली पाहिजे. कळालं का? सेकंडली मध्ये मी एक सांगितलं होतं की तुम्ही तुमच्यामध्ये पण ग्रुप्स तयार करा आणि इंग्लिश बोलायला सुरुवात करा. प्रॅक्टिस, शेवटी प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. म्हणजे एक तर जसं तुम्हाला आता काही गोष्टी कळायला लागल्यात की काय वापरायचं, द कुठं वापरायचं, डज, मी ह्या बेसिक गोष्टी कळायला लागल्यानंतर जर तुम्ही हे प्रॅक्टिसमध्ये ठेवलात ना थोडे, आणि त्याचे सेंटेन्स मेकअप करायचा प्रयत्न केला, एकमेकांशी बोललात ना, तर तुमचं ते इंटॅक्ट राहील नॉलेज. नाहीतर जे काही कष्ट तुम्ही आता घेतलेत मागचे 6-7 क्लास तुम्ही आलायत, बसलायत, वेळ दिलाय, पण जर ह्याची प्रॅक्टिस नाही ठेवली तर मग पुन्हा नॉलेजची गोष्ट अशी की त्याचा वापर केला तर ते वाढतं आणि वापर नाही केला तर ते मग पुन्हा कमी होत जातं. त्यामुळे थोडा वापर तुम्ही याचा रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये कसा कराल हे बघा. आयदर तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रुप तयार करा किंवा फॅमिलीमध्ये थोडंसं तुम्हाला जे काही शिकवलं गेले, सरांनी जी रिव्हिजन घेतली ते पुस्तक तुमच्या समोर आहे. तुमचं बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांना शिकवायचा प्रयत्न करा. सांगा हे असं करायचं, असं डज इथं वापरायचं, द इथं वापरायचं नाहीये. हे ज्यावेळेस तुम्ही शिकवाल त्यांना ना, तुमचं परफेक्ट लक्षात राहील आणि तुमच्याकडनं मग पुढच्या आयुष्यामध्ये कधीही चुका होणार नाहीत. त्यामुळे हा जो काही एफर्ट्स वझे सर आज इथे येत आहेत आपण घेतोय, याचा आउटपुट काय की तुम्हाला याचं नॉलेज चांगलं मिळणं आणि ह्या साध्या चुका ग्रामर मधल्या इथून पुढच्या तुमच्या आयुष्यात न होणं. आणि जे लोक त्या चुका करतील तुम्हाला लगेच कळलं पाहिजे ही चूक झाली, तर असं नाही वापरायचं, त्यांनी चूक केलेली आहे. हे केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही हे प्रॅक्टिसमध्ये ठेवाल. तर ते तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिसमध्ये ठेवा, हे मला सांगायचं आहे. आता तुमच्याकडे रविवार सोमवार 2 दिवस आहेत. कळालं का? या 2 दिवसामध्ये थोडं जरा सरांनी सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा.
एकमेकांची हेल्प घेता आली एकमेकांची हेल्प घ्या, अदरवाईज घरात तुमचे मित्र त्यांची हेल्प घ्या आणि थोडी इंग्लिशची प्रॅक्टिस करा थोडा वेळ देऊन. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उत्साही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण तुमच्याकडे काय कमतरता आहे, तर थोडा वेळ काढून त्याच्यावर प्रॅक्टिस करणं आणि तुम्ही हे करून बघा आणि मग बघा तुमचा आत्मविश्वास किती वाढतो. कळालं का? आता ज्यांनी प्रेझेंटेशनला नावं दिलेली आहेत परवा मंगळवारसाठी, त्यांनी छान तयारी करा. कळालं का? आणि त्या तयारीने प्रेझेंटेशन तुम्ही व्यवस्थित परफॉर्म करा. आपण प्रत्येक सेशन रेकॉर्ड करून ग्रुपवर टाकत असतो आणि तुमचं प्रेझेंटेशन छान झालं आणि ते ग्रुपवर आलं की तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना, भावाला दाखवू शकता, सर मी 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 किती छान प्रेझेंट केले बघा हा विषय, आज मला माझी संधी होती प्रेझेंट करण्याची. आनंदाने ते अवश्य दाखवा आणि यातनंच खरं लर्निंग तुमचं होणार आहे, तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. एक चांगल्या प्रकारची संधी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करतो आहोत आणि तुम्ही मनापासून पार्टिसिपेशन करताय याबद्दल खरंच खूप कौतुक आहे तुमचं. कळालं का? आणि मला म्हणजे शिक्षक दिन हेच सांगायला लागेल की तुमचा सहभाग हा खरा आमचा आनंद आहे. बाकी शुभेच्छा मला जवळजवळ मी बघितलं व्हॉट्सअप ग्रुपवर खूप शुभेच्छा आलेल्या आहेत, पण महत्वाचं त्या शुभेच्छांपेक्षा तुमचं जे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे ना ते फार आनंदवर्धक वाटतं. सरांना काय, आम्हा सगळ्यांना काय, तर ते तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवा हे एक मला सांगायचंय. कळालं का? आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सर ज्या ज्या गोष्टी शेअर करतात किंवा मी अनेक गोष्टी शेअर करत असतो तर ते अवश्य बघा वेळ काढून. मग ते जसं मी आता शेअर केलं होतं की तुम्ही आज किती जणांनी ती टेस्ट दिली आणि ते सर्टिफिकेट घेतलंय. शिक्षक दिनाची टेस्ट टाकली होती मी ग्रुपवरती. किती जणांनी ती टेस्ट दिली, स्वतःला सर्टिफिकेट घेतलं आणि ते काही जणांना शेअर केलं. असे किती जणांनी ज्यांनी टेस्ट दिली, नसेल दिलेली टेस्ट द्या अवश्य. किती जणांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना, आता तुम्ही पहिलीपासून अनेक शिक्षक असतील, त्यांचा नंबर घेऊन त्यांना शुभेच्छा पाठवल्या त्या ह्याच्या माध्यमातून. एक छान टेक्नॉलॉजी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. किती MKCLनी किती सुंदर पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. तर तुम्ही हे समजून घ्या की हाऊ अ टेक्नॉलॉजी कॅन बी युज्ड, कशी वापरली जाते. आणि आता आपण थांबण्यापूर्वी, कारण उशीर झालाय आपल्याला, एक मुद्दा सांगायला मला आवडेल. जसं वझे सरांनी इंग्लिश घेतलं, गुप्ते सरांनी एक इंडस्ट्रीचा एक्सपोजर दिला, तसे चाफेकर सर बुधवारी, सोमवारी त्यांना शक्य नाहीये, पण बुधवारी आपल्याला हे जे IT टेक्नॉलॉजी आहे पुढे कशी पुढे होणार आहे, त्याचे कसे फायदे, तुम्ही काय इन्कल्केट, कशा प्रकारचं नॉलेज तुम्ही, जसं तुमच्याकडे आता मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे, कशा प्रकारचं नॉलेज तुम्ही घेतलं पाहिजे. खरं तर चाफेकर सरांचं एक्सेल हे खूप महत्वाचं सॉफ्टवेअर आहे MS ऑफिस मधलं. त्याच्यात त्यांची मास्टरी आहे. कळालं का? ते त्याबद्दल माहिती सांगणार आहेत, पण त्यांना मी म्हटलं की ओव्हरव्ह्यू टोटल ITचा, आणि आमची छान गप्पा झाल्या. तसं छान प्रकारची माहिती तुम्हाला IT बद्दलची बुधवारी मिळणार आहे. मंगळवारी आपला सेशन असेल, रविवार सोमवार 2 दिवस आपण सुट्टी घेणार आहोत. 2 दिवसामध्ये तुम्ही हा अभ्यास करा, नियोजन करा आणि मंगळवारी आपण आपल्या पुढच्या सेशनसाठी भेटूयात आणि बुधवारी नंतर पण आपण त्या चाफेकर सरांच्या सेशनसाठी भेटूयात. ओके, तुमच्या सगळ्यांच्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. थांबूयात आपण आज. थँक्यू.